श्री स्वामी समर्थ. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत, अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही. याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दुःखे असतात. दुःख संकटे एकामागून एक येतच राहिली तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दुःखे का? इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? अशा निराशेने कधी कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात. पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते. आणि महाराजांची ही इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाची यात्रे व्हावे. आपले स्वामी तर इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात, जेणेकरून आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही. हेच स्वामी विद्यारण्यांच्या दृष्टातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. दुःख संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताची अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुम्ही करत असलेले काम ही स्वामी सेवा आहे असे समजून भक्तियुक्त मनाने प्रामाणिकपणे करायला सुरुवात करा. मग बघा, त्या कामासाठी लागणारी ताकद स्वामी देतील. श्वास घेता त्याबरोबर सतत स्वामींचे नाम घ्या. स्वामींसमोर उभं राहून आयुष्यातील सगळी दुःख सांगून बघा. कुठं जायची गरज नाही. फक्त एकदा स्वामींच्या दरबारात येऊन बघा. स्वामींच्या चरणी लिहून होऊन बघा. करता आणि करविता तोच एकच स्वामीनाथा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असे म्हणतात, नाते टिकून ठेवायचे असेल तर एकमेकांवरील विश्वास खूप महत्वाचा असतो आणि हाच विश्वास श्री स्वामी महाराज आणि आपल्यामध्ये आहे. म्हणून तर श्री स्वामींचं आणि आपले नाते टिकून आहे. श्री स्वामींना आपल्या नात्याची काहीच आवश्यकता नाही, आपल्यालाच आवश्यकता आहे श्री स्वामींची. म्हणून श्री स्वामींशी असलेले नाते आयुष्यभर टिकवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे नातं तुटता कामा नये. श्री स्वामी समर्थ.